विधानसभेची निवडणूक आता पार पडलेली आहे। उद्या म्हणजे 23 तारखेला मतमोजणी होणार आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामधल्या 10 विधानसभा मतदारसंघामधला नेमका अचूक अंदाज काय आहे आणि कोणाला गुलाल लागणार हे आता आपण जाणून घेऊया। मागील काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामधल्या 10 विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक जे दिग्गज नेते कोल्हापूरमध्ये येऊन गेले आणि या नेत्यांनी अनेक भाषणं रॅली संबोधित केल्या। मात्र कालच कोल्हापूर जिल्ह्यामधला जो टक्केवारी आहे, मतदानाची टक्केवारी आहे, ही जवळपास 76%हून 76.15 इथपर्यंत पोहोचलेली आहे। मात्र दुपारनंतर म्हणजे प्रशासनाच्या नुसार आणखी यामध्ये 1-2% वाढण्याची देखील शक्यता आहे। राज्यामध्ये मात्र कोल्हापूर जिल्हा हा टक्केवारीच्या अनुषंगाने अव्वल राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। हे जरी असलं तरी कोल्हापूर जिल्ह्यामधल्या ज्या काही घडामोडी घडल्या आणि या ठिकाणच्या 10 मतदारसंघामध्ये काय नेमका निकाल 23 तारखेला लागणार हे आता आपण जाणून घेऊया। माझ्यासोबत आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे जे वृत्तपत्रामध्ये काम करणारे किंवा प्रेस रिपोर्टर आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया। त्यांनी संपूर्ण जिल्ह्यामधल्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक वेगवेगळ्या घडामोडीवर लक्ष ठेवून होते। त्या ठिकाणची अपडेट त्यांच्याजवळ आहे आणि त्यामध्ये कुणाचा विजय होणार, कुणालाच गुलाल लागणार हे आपण जाणून घेऊया। सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं वातावरण होतं? कोल्हापूर हा नेहमीच राजकीय पार्श्वभूमी जर बघितली तर कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि तितकाच राज्याच्या राजकारणामधला महत्त्वाचा जिल्हा ठरलेला आहे। म्हणजे सहकार असेल किंवा औद्योगिक क्षेत्र असेल, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर कोल्हापूरचं राजकीय महत्त्व अबाधितच आहे आणि त्याचाच कुठेतरी परिणाम हे आजच्या निवडणुकीमध्येही दिसलेला आहे। कारण कोल्हापूरकरी हे नेहमी मतदानासाठी उत्सुक असतात, उत्साही असतात आणि यावेळचं जर मतदानाची टक्केवारी बघितली तर ती टक्केवारी निश्चितच संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक अशीच आहे। कारण कोल्हापूरची जी टक्केवारी आहे ती राज्यात सर्वाधिक नोंदवली गेलेली आहे आणि जी चुरस होती जी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या 10 मतदारसंघामध्ये अतिशय अटीतटीच्या आणि संघर्षपूर्ण अशा लढती झालेल्या आहेत आणि हेच नेमकं मतदानावरून दिसून येते। कोल्हापूर उत्तर हा जो शहरी भाग आहे आणि इचलकरंजी हा सुद्धा शहरी मतदारसंघ आहे, हे 2 मतदारसंघ जर वगळले तर बहुतांशी 8ही मतदारसंघामध्ये साधारण 70%च्या पुढं मतदान झालेलं आहे आणि हे कुठंतरी मतदारामध्ये असलेली चुरस आणि कोल्हापूर जिल्ह्यातलं राजकारण हे कुठंतरी स्पष्ट करणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारण जर पाहिलं तर अनेक दिग्गज नेते कोल्हापूरमध्ये येऊन गेले, कसा प्रभाव पडला? कोल्हापुरात आता 10 मतदारसंघात 121 उमेदवार आहेत, ते 7 विद्यमान आमदार आहेत आणि 8 माजी आमदार आहेत रिंगणात उभारलेले आहेत। या सगळ्यांच्या प्रचारासाठी जे नेते आलेत आणि त्या नेत्यांच्याकडून जे काही झाले त्याचा प्रभाव जरूर असेल, पण ह्याशिवाय लाडकी बहीण, शेतीपंपाला ज्या सवलती त्या संदर्भातले ज्या योजना आहेत त्याचाही मोठा परिणाम ह्यात आहेत। पण मतांची वाढलेली टक्केवारी पाहता ही टक्केवारी कधी ज्यावेळी वाढलेली असते त्यावेळी ती प्रस्थापितांच्या विरोधातले संकेत असतात, असा एक सर्वसाधारण निवडणुकीचा ह्यापूर्वीचा सगळा अनुभव आलेला आहे। म्हणजे आता मी कागल आणि राधानगरी जर बोलायचं म्हटलं तर कागलमध्ये हसन मुश्रीफ 25 वर्ष आहेत आणि त्यातले 20 वर्ष ते मंत्री आहेत, 7,000 कोटीचा निधी आणला म्हणतात। पण आज ह्या निवडणुकीत त्यांना गल्लीबोळ आणि घर टू घर जायची वेळ आली। यावरनं निवडणुकीतली चुरस तुमच्या लक्षात येईल। 2019च्या निवडणुकीत कागल तालुक्यातच ते 240 मतांना पिछाडीवर होते। त्यांना ज्या मतदारसंघानं म्हणजे ज्या मतदारसंघातील ज्या भागानं हात दिला निवडणुकीत तो कागल सोडून गडिंग्लज, आजरा आणि उत्तूर भागानं त्यांना त्यावेळी हात दिला, त्यात ते 27-28 हजार मतांना विजयी झाले होते। पण गेल्या वेळची परिस्थिती होती ती लोक त्यांच्यासोबत होती, ती यावी नाही आहेत, ती त्यांच्या नेमकी उलटे आहेत। आणि परत तुम्ही बघितलं तर 10ही मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत जो पैशाचा पाऊस मतदारांच्यापर्यंत पोचला त्याचा एक मोठा परिणाम जाणवला आहे। एका उमेदवारानं 1,000 दिले तर दुसऱ्यानं ते 2,000 रुपयात त्याचं कन्वर्ट करून आपल्या मतदारासाठी दिलेलं आहे आणि हा एक परिणाम त्याच्यातला मोठा परिणाम त्यातून दिसणार आहे। त्यामुळं हसन मुश्रीफ जरी म्हणत असतील मी विजय होऊ, पण ते खात्रीशीर विजय होतील का ह्याविषयी जराशी शंका आहे। तसंच राधानगरीचं आहे, राधानगरीचे 2 वेळा जे आंबेडकर आमदार झाले त्याच्या पाठीमागली पार्श्वभूमी तुम्ही लक्षात घेतली तर दोन्ही वेळा त्यांना काँग्रेसच्या म्हणजे विशेषतः PN पाटलांच्या
भोगावती खोऱ्यानं त्यांना हात दिला होता. कारण राष्ट्रवादीची लोकं ही पेन पाटलांच्या पराभवामध्ये हातभार लावायची. त्या रागातूनच त्यांनी 14च्या निवडणुकीत काँग्रेसची सगळी राधानगरी तालुक्यातली भोगावती कारखान्याच्या कारखान्याची ताकद त्यांच्या मागं लावली आणि त्यातनं आंबेडकरांचा विजय सुकर झाला. आज PN साहेब नाहीत आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी KP पाटलांच्या प्रचारात आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आंबेडकरांच्याबरोबर जे मागच्या निवडणुकीत होते काही जे जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा अभिजित साहेबसारखे कार्यकर्ते असतील हे सुद्धा त्यांच्यासोबत नाहीत. ही त्यांच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. त्यांनासुद्धा आता निवडून येताना आणि त्या तालुक्यात त्या मतदारसंघाचा एक इतिहास आहे. तिसऱ्यांदा कोणाला आत्तापर्यंत मतदारसंघ स्थापन झाल्यापासून संधी मिळालेली नाही. ही सगळी गणित बघता आंबेडकरांनासुद्धा विजय होताना फार कष्ट घ्यावे लागतील असं चित्र आहे. सध्या पाहिलं तर आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक आमिष दाखवून मतदारांना शेवटच्या 3-4 दिवसामध्ये वेगवेगळ्या जे काही घडामोडी घडल्या त्यामध्ये बाबतीत कसं काय वाटतं? म्हणजे नाही, 100% सहमत आहे या बाबतीत की ह्यावेळेला अक्षरशः मतदारांनी उमेदवारांना फोन करून पैशाची मागणी केली, पाकिट आम्हाला पोच झाले नाही याची मागणी केली, आम्हाला कुपन पोचले. ही कुठंतरी लोकशाहीला म्हणजे निवडणुकीला एक कलंक लागल्याचंही दिसून येते. अशा प्रकारे निवडणूक लढवणं आणि मतदारांना त्याची सवय करणं हे पुढं ज्यांना खरोखर प्रामाणिक निवडणूक लढवायचे त्यांच्यासाठी हे धोकादायक आहे. आणि इथून पुढं निवडणूक लढवायची तर धनदांडग्याने ज्यांच्याकडे सत्ता आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे, अशा धनदांडग्यासाठीच ही निवडणूक होईल का काय अशी जी परिस्थिती आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर गटाराचं राजकारण या ठिकाणी पाहिलं जाते. अनेक दिग्गज नेते आहेत हे आपल्याच उमेदवाराच्या म्हणजे निवडून येण्यासाठी जे कार्यकर्ते आहेत हे चंग बांधतात की आपलाच उमेदवार किंवा आपलाच कॅन्डिडेट निवडून येण्यासाठी. हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक वेगळं असा अनुभव आपल्याला कायम पाहायला मिळते. आता सगळं बघितलं आपण तर प्रत्येकजण कार्यकर्ता ज्या नेता आहे जो निवडणुकीला उभारला आहे त्याचा कार्यकर्ता म्हणतो माझाच नेता निवडून येणार. हे सूत्रच असतं. कुठल्याही कार्यकर्त्याला विचारलं तर माझा नेताच निवडून येणार हे आपण म्हणत असतो. आपण कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर साधारण 10 उमेदवार 121 उमेदवार आहेत. त्यापैकी 10 महायुती आणि ह्यांच्यातच निवड झालेली आहे, महाविकास आघाडी याच्यात. आणि एक आता आपल्या पुरस्कृत कोल्हापूर शहरातलं अपक्ष उमेदवार आहेत राजेश लाटकर आणि त्यांच्या विरोधात राजेश क्षीरसागर आणि यांच्यात काल प्रचंड टोकाचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला. बावड्यामध्ये काही घटना घडली, टाकाळ्यामध्ये काही घटना घडली की मारामारीच्यापर्यंत हत्या गुद्द्यावर पण झालं होतं, वादाचं रूपांतर झालं होतं. तर असं हे काल थोडंसं म्हणजे राजकीय दृष्ट्या असं घडत असतं. म्हणजे कुठेही गालबोट थोडंसं लागतं. काल जरासं लागलं पण थोडक्यात ते आवरलं गेलं. आणि मला असं वाटतं की 10मध्ये की 7 तरी जागा महाविकास आघाडी महायुतीला येतील असं माझा एक अंदाज आहे. कोल्हापूरमधली जी निवडणूक आता पार पडली, रणधुमाळी सगळी पाहिली, शांततेत झाले असं वाटते? शांततेत झाली, पण काही ठिकाणी निवडणूक म्हटलं की तुम्हाला वरखाली हे दिसणारच. काल काही ठिकाणी तुम्हाला बावड्याच्या ठिकाणी किंवा टाकाळ्यावर काही वाद झाले, हे ठीक आहेत, पण त्याची कुठेही अद्यापपर्यंत नोंद झालेली नाही आहे. आणि शांततेत एक प्रकारे निवडणूक झाली आहे, पण पैशाचा आरेमाप वापर या निवडणुकीत झालेला आढळून येतो आहे. आणि त्याचबरोबर उमेदवारापेक्षा मतदारांनी उमेदवाराकडे पैसे मागण्याची पद्धत ही नव्यानं यावेळेला सुरू झाली आहे असं मला वाटतं. ह्या मागच्या काही दिवसांपूर्वीपासून आपण पाहतो की कोल्हापूर जिल्ह्यामधले जे 10 मतदारसंघ आहेत या मतदारसंघामध्ये अनेकांना आमिष दाखवण्यात आली. जे बाहेरचे म्हणजे परगावी जे उमेदवार जे काय हे आहेत मतदार आहेत त्यांना इथपर्यंत आणून मतदान करण्याची यंत्रणा देखील या ठिकाणी वापरण्यात आली. यामुळेच काय कोल्हापूर जिल्ह्यातील जे 10 मतदारसंघ आहेत याची सरासरी जी टक्केवारी आहे ती 76.15 इथपर्यंत आत्ता जरी दाखवले असेल तरी देखील यामध्ये 2-3% आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक जास्त म्हणजे सर्वाधिक जास्त टक्केवारी असलेला जिल्हा मतदारसंघ हा मात्र कोल्हापूर जिल्हा पाहिला जातो आहे. सध्या आपण या 10 मतदारसंघामध्ये मतदारसंघ वाईज आपण विचारणार आहोत. नेमकी या ठिकाणी 23 तारखेला गुलाल कुणाला लागणार आहे? या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 मतदारसंघामध्ये कुणाकुणाला गुलाल लागणार असं तुम्ही नक्की काही सांगू शकत नाही. कारण मतदार यावेळेला मतदार जागरूक आहे, पण मी जसं मगाशी म्हणालो तसा पैशाचा वारेमाप वापर झालेला आहे. त्यामुळं नक्की मतदार कुणाला मतदान करणार
याचा तुम्ही कुणालाही अंदाज देऊ शकत नाही. त्यामुळं 50-50% सत्ताधारी किंवा विरोधक हे 50-50% सत्तेवर येऊ शकतात असं मला वाटतं. सध्या कोल्हापूर जिल्ह्यामधले जे प्रामुख्याने चंदगड असेल, चंदगड विधानसभामध्ये कुणाला गुलाल लागणार? चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये 4 प्रमुख उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्याच्यामध्ये राजकीय पक्षाच्या उमेदवाराबरोबर ज्यांनी गेल्या निवडणुकीमध्ये चांगली मतं गेली होती ते अपक्ष म्हणून आहेत. या 4 उमेदवारांच्यामुळं त्या मतदारसंघामध्ये प्रचंड चुरस निर्माण झालेली आहे आणि तिथं निश्चित असं कोणी सांगता येणार नाही. मात्र जो उमेदवार तिथून विजयी होईल त्याचं मताधिक्य हे अधिक असणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. पण महायुती आणि महाविकास आघाडीच्याच त्या दोन्ही उमेदवारांना संधी मिळेल दोघांपैकी एकांना अशी सध्याची शक्यता तिथं दिसते. कुणाला गुलाल लागणार पण चंदगडमध्ये? चंदगडमध्ये आता विद्यमान आमदार आहेत राजेश पाटील. सध्याची परिस्थिती बघितली तर त्यांचं पारडं जरा जड दिसतंय, पण शेवटी हे सगळं शनिवारी स्पष्ट होईल. चंदगडमध्ये कुणाला गुलाल लागणार? चंदगडमधली समीकरणं बंडखोरीमुळे भाजपमध्ये पण बंडखोरी झाली आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा बंडखोरी झाली. महाविकास आघाडीची बंडखोरी जेवढी प्रभावी वाटली नाही, कारण आपी पाटील म्हणून जे उभारले त्यांचं आणि गोपाळ पाटलांचं ते महाविकास आघाडी त्यांचा असा विरोध होता की बाबुळकर सोडून कोणालाही द्या, आम्ही त्यांचं काम करू. पण पक्षाच्या पातळीवर ते बाबुळकरांचा निर्णय देण्यात आला आणि शिवाजी पाटलांनी जी बंडखोरी केली ती राजेश पाटलांच्या दृष्टीने डोकेदुखी आहे. मागच्या वेळी राजेश पाटलांनी ते शिवाजी पाटलाची दोघांची लढत झाली होती आणि शिवाजी पाटलांनी 51,000 मतं घेतली आणि हे 55,000 4-4.5 मतं निवडून आले. ह्या मतदारसंघातसुद्धा तुफान पैशाचा वापर झालेला आहे. त्यात आता हे 1-2 जी लढत होईल, म्हणजे आत्ता जी माहिती आमचे बातमीदार स्थानिक असतील ते काही जाणकारांच्याकडे माहिती घेतली तर तिथं हे फाईट ही राजेश पाटील आणि नंदाताई बाबुळकरांच्यातच आहे. 2 नंबर 1 नंबर आणि 2 नंबर. तर शेवटच्या टप्प्यात ज्या काही खेळी झाल्यात म्हणजे गडिंग्लज आणि आजरामधले जे मतदान झाले त्या मतदानाचा कल बघता नंदिताई बाबुळकर निवडून येण्यास काय हरकत वाटत नाही. चंदगडमध्ये नंदाताई बाबुळकर निवडून येईल. चंदगडमधलं काय वातावरण असेल? चंदगडमध्ये तर आमचे सहकारी निवास चौगुले यांनी सांगितल्याप्रमाणे वातावरण तसंच आहे. मताची विभागणी किती होईल अपक्षांच्यामध्ये बंडखोरीची, त्याच्यातून नंदाताई बाबुळकर यांच्या पाड्यात त्यांच्या कोपेकरांच्यामुळं सहानुभूती झालं असं चित्र दिसतं. चंदगडमधलं काय वातावरण? चंदगडमध्ये बघितलं आता सहानुभूतीचं वातावरण संपलेलं आहे. तिथे काय सहानुभूती वगैरे काय पाहायला मिळणार, कारण की बाबासाहेब कोपेकर जाऊन बरेच दिवस झाले, बरेच वर्ष झाले. त्यानंतर 2 निवडणुका त्यांच्या संध्यादेवी कोपेकरनी जिंकलेल्या होत्या. तर आता सध्या बघितलं तर आपण बंडखोरी तिथं जास्त आहे. आणि गेल्यावेळी पण शिवाजी पाटील म्हणजे अपक्ष जे उभारले होते ते 2 नंबर आले होते आणि राजेश पाटील निवडून आले होते 4-4.5 मतांनी. आतासुद्धा त्या दोघांच्यामध्येच लढत होईल असं एक चित्र पाहायला मिळते. आमचे तिथले बातमीदार वगैरे सांगतात. आणि मला वाटते की शिवाजी पाटीलसुद्धा थोडेसे मतं जादा घेतील अशी एक शक्यता वाटते. निवडून कोण येणार पण? आता दोन्हीपैकी एक म्हणजे ते साधारण शिवाजी पाटीलसुद्धा येऊ शकतील. शिवाजी पाटील निवडून येऊ शकतील. चंदगडमधलं राजेश पाटील आणि नंदाताई यांच्यात ही लढत होणार आहे. पण यामध्ये शिवाजी पाटील हे निर्णायक ठरतील, कारण शिवाजी पाटील हे देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक समजले जातात. तर राजेश पाटील हे आघाडीचे उमेदवार आहेत. पण शिवाजी पाटलांची जी मतं आहेत ती राजेश पाटलांवरच परिणाम करणार आहेत. त्यामुळं नंदाताई निवडून येतील असं मला वैयक्तिक वाटतं. कोल्हापूरमधला त्याच लगतचा जो मतदारसंघ येतो आहे राधानगरीमध्ये काय स्थिती? कोण निवडून येणार? निवडून कोण येणार फक्त त्यामध्ये? राधानगरीमध्ये प्रकाश आंबेडकर. राधानगरीमध्ये कोण निवडून येणार? इथली समीकरणं बघता KP पाटील पुन्हा ते मी मगाशी बोललो कागल आणि राधानगरीची ते समीकरण आहेत आणि KP पाटील विजय होतील त्या मतदारसंघात. आपल्या राधानगरीमध्ये याच्यापूर्वी आंबेडकरांना जी मिळणारी मतं आहेत ती विभागणी झालेली आहेत आणि यामध्ये KP पाटलांचा विजय हा निश्चित होण्याच्या मार्गावर. राधानगरीमध्ये साधारण 2 दिवसापूर्वी चित्र होते की थोडं KP पाटलांचं पारडं जड होतं. परंतु गेल्या 2 दिवसात म्हणजे परवा दिवशी त्यांनी ज्या काही घडामोडी घडल्यात म्हणजे ते कसल्या असतील ते काय घडामोडी घडल्यात त्या घडामोडीमुळं थोड्या मतानं का असताना आंबेडकर निवडून येतील. राधानगरीमध्ये आंबेडकर आणि KP पाटील यांच्यामध्येच जोरदार चोरस आहे. पण त्यामध्ये यावेळेचं जर वातावरण बघितलं तर KP पाटील निवडून येतील असं वाटतं. त्यानंतर कागल मतदारसंघामध्ये आत्ता आपल्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे प्रचंड म्हणजे हसन मुश्रीफ साहेबांना पण ही निवडणूक अगदी साधी राहिलेली नाही आहे. त्यामुळं आत्ताची जर परिस्थिती बघितली तर जनतेचा कौल हा समरजित घाटगेंकडे राहील असं वाटतं.
कागलमध्ये कागलमध्ये प्रचंड चोरस होती. गेल्यावेळी तिरंगी लढत होती, ह्यावेळी दुरंगी लढत झाली आणि समरजित घाटगे निवडून येतील. कागल मंत्रिपदाचा फायदा निश्चित मुश्रीफांना होईल. कागलचं कागलमध्ये ज्यावेळी दुरंगी लढत होते ना त्यावेळी विजयाचं पारडं फार सांगणं अवघड असते. मी तुम्हाला मागाशी म्हटल्याप्रमाणे 25 वर्ष आमदार, त्यातली 20 वर्ष मंत्री, कोट्यवधी रुपयाचा निधी आणून जर गल्लीबोळ आणि घर टू घर जर त्यांना प्रचार करावा लागत असेल तर यावरून विचार करायची ती फाईट काय असेल. आणि या सगळ्या मी मागाशी सांगितलं जसं जे गडिंग्लजमध्ये मागच्या वेळी निवडून आले होते गडिंग्लजच्या मतात तिथंच मतांची तिथं मिळणार नाहीत मुश्रीफांना. मग समर्जित घाटगे एक थोड्या का होईना मतानं विजयाची शक्यता समर्जित घाटगेंच्या विषयी जास्त आहे. कागलमध्ये समर्जित गाडगेंच्याच विजयाची शक्यता सध्या तरी दिसते. त्यानंतरचा लगतचा आपला भाग येतो तो कोल्हापूर दक्षिणमध्ये काय लढत राहील? दक्षिणमध्ये सुद्धा संघर्षपूर्ण अशी लढत झालेली आहे. मताची टक्केवारी वाढलेली आहे, त्यामुळे निश्चित सांगता येत नाही. मात्र ऋतुराज पाटील यांचं पारडं सध्या तरी जड दिसते, त्यामुळे त्यांच्या विजयाची अपेक्षा करायला हरकत नाही. कागलचा दक्षिण भाग जर पाहिला तर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील जे दिग्गज नेते आहेत आमदार सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यामध्ये राजकीय कलगीतुरा आपण कायम पाहिलेला आहे. याच मतदारसंघामध्ये ऋतुराज पाटील ही निवडणूक लढवत आहेत आणि दुसरीकडे मात्र अमल महाडिक हे धनंजय महाडिक यांचे चुलत भाऊ आहेत, हे निवडणूक लढवतात. कोण विजयी होणार याच्यामध्ये? लोकसभेच्या निवडणुकीत बघितलं तर काँग्रेसचा आमदार असूनसुद्धा शाहू महाराजांना फारसं अपेक्षित मताधिक्य तिथे मिळालेलं नाही. ही पहिली विद्यमान आमदारांच्या दृष्टीने एक धोक्याची घंटा म्हटलं तर चालते. पण विधानसभा आणि लोकसभेचे संदर्भ वेगळे असतात आणि विकास कामाच्या मुद्द्यावरती तिथं की दोघं त्या भागात राहत नाहीत मुळात आणि विकास कामाच्या मुद्द्यावरची निवडणूक करा. आणि त्या पण मतदारसंघात तुम्ही बघितलं असला, मी फिरत होतो काल दिवसभर की पैशाने एवढा तिथं वापर झालेला आहे त्या पैशाचा आणि याचा. काही वादग्रस्त विधानसुद्धा त्या मतदारसंघातल्या निकालावर प्रभाव टाकणारे ठरणार आहेत. मग आत्ताच ह्या मतदारसंघाचं काय होईल सांगता येणार नाही. पण ऋतुराज पाटील मागच्याही 44,000 मतांनी निवडून आले होते. एवढ्या मतांत ते तिथला निकाल आता लागणार नाही एवढंच मला सांगायचं. कोण जिंकून येईल पण ह्यामध्ये? ऋतुराज पाटील येतील पण मतदारी कमी असेल. दक्षिणमध्ये निश्चितच सरांनी सांगितल्याप्रमाणे मताची टक्केवारी कमी होईल, पण ऋतुराज पाटील यांचं सुद्धा पारडं जड दिसते तिथं. दक्षिणमधला काय? दक्षिणमध्ये बघितलं तर गेल्या ह्याच्यात ह्या वर्षी चांगली लढत झालेली आहे. अतिशय अटीतटीची चुरशीनं लढत झाली. बऱ्याच आर्थिक घडामोडी घडलेल्या आहेत आणि लाडकी बहीण हा तिथे एक फॅक्टर चांगला दिसून यायला लागला आहे. तर अमल महाडिक निवडून दिला असं वाटतं. दक्षिणमध्ये अमल महाडिक आणि ऋतुराज पाटील यांच्यामधला संघर्ष सगळ्यांनाच सर्वज्ञात आहे. पण आता ऋतुराज पाटील हे निवडून येतील, पण त्यांना पहिले एवढं मताधिक्य राहणार नाही. यानंतर आपण दुसरा मतदारसंघ येतो तो करवीर विधानसभा मतदारसंघ. करवीर विधानसभा मतदारसंघात काय होईल? करवीर विधानसभा मतदारसंघात सुरुवातीच्या काळात ज्यावेळी PN साहेब तिथं निधनानंतरचं जे वातावरण ते सहानुभूतीची लाट होती जोरात, पण शेवटच्या टप्प्यात तशी काही ती लाट दिसली नाही. आणि ह्या मतदारसंघात जो पन्हाळाचा भाग आहे, पन्हाळा तालुक्यातली जी 29 गावं 29-30 गावं आहेत, ती गावं ह्यातली प्रभावी ठरणार आहेत. आणि करवीरमधली आपल्या उत्तरेकडली जी गावं आहेत त्यांचा एक प्रभाव मोठा राहणार आहे. त्यामुळं सगळ्या जोडण्या जर बघितल्या आत्तापर्यंतच्या एक सहानुभूती आणि हे सगळं बघितलं, मुळात तुम्हाला सांगतो कोल्हापुरात लोकांना गृहीत धरून घेतलेला निर्णय आवडत नाही. म्हणजे आम्ही करेल ते पूर्व दिशा असं म्हणून जर पक्ष कोण बदला असेल काय असेल ते लोकांनी, मी 90% निवडणूक बघतो कोल्हापूरच्या. दिलीप देसाईंनी पक्ष सोडला तर त्यांना पुढच्या निवडणूक त्यांच्या बायकोची डिपॉझिट जप्त झाली होती विधानसभेच्या निवडणुकीत. त्यामुळे चंद्रजित निरकेना एवढी फार सोपी निवडणूक आहे असं मला वाटत नाही. तशीच ती राहुलच्या बाबतीत तशीच आहे. नौका राहुल आहे, संपर्काचा अभाव, PN असणं वेगळं, रिंगणात आणि राहुल पाटील असणं वेगळं. पण त्या 2-3 दिवसातल्या माहिती घेतली, घडामोडी बघितल्या, तिथं पण म्हटलं तसं पैशाचं झालेलं आहे. राहुल पाटील काँग्रेसची विजय व्हायला काय हरकत नाही. कोल्हापूर उत्तराच्या उमेदवारीमुळे प्रचंड इथं घोळ झाला होता उमेदवारीमुळे. पण बघितलं तर जरासं हिंदुत्व शहरात फार मोठ्या प्रमाणात हिंदुत्वाचा पण जे दलित, मुस्लिम आणि OBC घटक आहेत आणि ह्या मतदारसंघाला सर्वात मोठा जे प्रभावी भाग आहे तो कसबा बोडा. तिथं अजून सतेज पाटलांचं 2004 ते निवडणुकीत आहे तेव्हापासून त्यांचा जो होल्ड आहे ते काही कमी झालेलं नाही. लोकसभेच्या निवडणुकीत तिथं 63-64% मतं ही शाहू महाराजांना मिळालेली आहेत. पोटनिवडणुकीत 65% मतं ही त्या ह्यांना मिळालेली आहेत, जयश्री जाधवांना. आणि विधानसभेच्या 19च्या निवडणुकीतसुद्धा बऱ्याच तेवढीच मतं त्यांना मिळाली होती.
2014 पासून त्याचा काय प्रभाव त्यांच्या विरोधात तिथं वातावरण असून सुद्धा मतात ते परिवर्तन अजून विरोधकांच्या झालं करता आलेलं नाही विरोधकांना. त्यामुळे ह्या बावड्यात किती लीड घेतील त्याच्यावरती उत्तरचं निकाल अवलंबून आहे. ह्या उत्तरमध्ये 1 ते 116 जी मतदान केंद्र आहेत त्या मतदान केंद्रातलं जे पहिल्या 10 फेरी आहेत त्या 10 फेरीपर्यंत राजेश लाटकरच वाढून असतील 18 ते 20,000 मतांनी. तिथनं पुढे ते मतदान कमी होऊन शेवटचे ज्या 2-3 फेऱ्या आहेत म्हणजे 21, 22 आणि 22.5 म्हणजे अशी 3 फेऱ्या आहेत. त्या 3 फेरीत ते 1-2,000 लाटकरच निवडून येतील असं एक माझं प्रिडिक्शन आहे. मी केलेला अभ्यास आहे. मी मतदारसंघात फिरून केलेली माहिती आहे ती. शाहूवाडी मतदारसंघामध्ये विनय कोरेंचा काही त्याचा अडक आहे. आबांना लोकसभेची सहानुभूती मिळेल असं वाटत होतं पण शेवटच्या टप्प्यात त्यांच्याकडं आर्थिक रसद त्यांना कमी पडली आणि बऱ्यापैकी कोरेंनी त्यांच्या मतदारसंघातले त्यांच्या पाठिंबा फिरणारे काही प्रमुख कार्यकर्ते असतील काही प्रमुख मराठा समाजाचे नेते असतील ते आपल्या बाजूला ओढले आहेत आणि ते मराठा विरुद्ध असं करायचं 1 लाख मराठा असं करण्याचा प्रयत्न अगदी शेवटच्या 2-3 दिवसात झाला. पण त्यालासुद्धा काय फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचं एकूण झालेल्या मतं आणि याच्यावरती पन्हाळ्यात जर सत्तेत आबांनी पन्हाळा तालुक्यात जर 2014 सारखी आघाडी घेतली तर त्यांच्याविषयी जरा आपली म्हणजे कोरेंचा विजय जवळपास निश्चित झालेला आहे. हातकणंगले मतदारसंघ तिथं राजू आवळे निवडण्याला हरकत नाही कारण राजू आवळेंचे आणि काँग्रेसचा म्हणून एक तिथं मोठा प्रभावी गट आहे. दुसरी गोष्ट अशोक मानेंनी जनस्वराज्य घेतले ते मुळात तिथले नाही आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा एज फॅक्टर आहे त्यांच्या प्रकृतीचे प्रश्न आहेत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जरी मिंचेकरांना जरी उभं केलं असले तर ते मताची भरपाई इकडं राजू आवळे ठाकरे गटाच्या माध्यमातून काढतील. ठाकरे गट इकडं भादोले आंबप आणि ह्या भागात मोठ्या प्रमाणात आहे. वडगाव पेठ वडगाव वगैरे या मतदारसंघातल्या भागात आणि तिथं एक अंडरस्टँडिंग असं झालं अशी चर्चा होती. त्याचा किती परिणाम होईल ते निकालात कळेल. आव्हाडे आणि आवळेंचं काहीतरी अंडरस्टँडिंग झालं असलं तर त्याचं एक कारण हे आवळे फॅमिली सगळी राहायला इचलकरंजीत आहेत. राजू आवळे असतील जयवंतराव आवळे असतील त्यांची सूतगिरणी या मतदारसंघात आहे आणि हे सगळे संदर्भ बघितले तर राजू आवळे निवडणीला काय अडचण वाटत नाही असं दिसते. इचलकरंजी मतदारसंघामध्ये इचलकरंजीमध्ये आव्हाडेंचं राहुल शिरोळ शिरोळा गेल्या 2-3 दिवसाला घडामोडी बघता राजेंद्र पाटील यड्रावकर आणि गणपतराव पाटलांच्यात टफ फाईट आहे पण राजेंद्र पाटील यड्रावकर विजयी होतील. साधारण कोल्हापूर जिल्ह्यातील कसा निकाल वाटतोय महायुती नाही महाविकास आघाडी 6 येतील आणि 4 महायुतीच्या जागा येतील असं माझा अंदाज. मी आज ते पेपरमध्ये पण छापलेला आहे. ओके. कोल्हापूर जिल्ह्यातील आपल्याला बाकीचे राहिलेले मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर दक्षिण झाला आपला. कोल्हापूर उत्तरमध्ये काय आहे? कोल्हापूर उत्तरमध्ये सध्या बघितलं तर ते राजेश लाटकर निवडून येतील असं एक चित्र मतदानानंतर तयार झालेलं आहे. आता प्रत्यक्षात मतदारांनी कौल कुणाला दिला हे शनिवारी कळेल. करवीरमध्ये राहुल पाटील येतील. शाहूवाडीमध्ये सत्यजित पाटलांचा कमी फरकाने विजय होऊ शकतो असं मला वैयक्तिक वाटतं. आणि हातकणंगलेमधलं जे वातावरण झालं हातकणंगलेमध्ये राजूबाबा आवळे येतील. त्याचं कारण म्हणजे जनस्वराज्य शक्तीचे उमेदवार अशोकराव माने आणि तिसऱ्या आघाडीचे उमेदवार म्हणून माजी आमदार सुजित मिंचेकर यांच्यामुळे जी मताची विभागणी होणार आहे आणि स्वतः राजूबाबा आवळेंचं जे वैयक्तिक त्यांचा जो मतदार आहेत आणि त्यांना जो पाठिंबा वैयक्तिक पातळीवर जो मिळतो त्या सगळ्यांचा विचार केला तर राजूबाबा आवळे विजयी होतील. शिरोळ मतदारसंघ शिरोळमध्ये मला वाटतं तीच परिस्थिती आहे जशी हातकणंगलेमध्ये आहे तशी तिथंही मताची विभागणी होऊन गणपतराव पाटील विजयी होतील असं वाटतं. इचलकरंजीला राहुल आव्हाडेचं हे वाटतं. यानंतर आपण आणखीन बाकीचे राहिले त्यांच्याकडं मतदारसंघ वाईज विचारून घ्या. कोल्हापूर दक्षिणमध्ये कसं स्थिती आहे? कोल्हापूर दक्षिणमध्ये सध्या ऋतुराज पाटील यांचं पारडं जड आहे. गेल्या वर्षी ती 44,000च्या यानं लीडनं आले होते पण यावेळेला ती लीड कमी होईल आणि अमोल माडिक यांनीसुद्धा जोर लावलेला आहे. त्यामुळं कदाचित आणि मतदानाचा टक्का वाढलेला बघितला तर 77 रन होण्याची पण चिन्ह दिसतात. काही तिथलं पण सांगता येतं पण ऋतुराज पाटील हे त्यांचं पारडं सध्या जड आहे. करवीर विधानसभा मतदारसंघ करवीरमध्ये चंद्रदीप नरके हे 2 वेळा आमदार झालेले आहेत आणि त्यांना तिथला अनुभव आहे आणि राहुल पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते जरा नवखे आहेत पण त्यांना कितपत सहानुभूती मिळेल ह्यापेक्षा चंद्रदीप नरके पोहोचलेले आहेत त्यामुळे चंद्रदीप नरकेंना निश्चित त्याचा फायदा. आपला कोल्हापूर उत्तर
कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकर जे महाविकास आघाडीचे ते चिन्हाचा त्यांना जरा किंचित फटका बसेल आणि राजेश क्षीरसागर यांना सत्ता माहितीची सत्ता आहे त्यांच्या याच्याकडे, त्यामुळे त्यांना त्याचा तो प्रभाव जास्त आहे. आणि इथंसुद्धा अत्यंत चुरशीनं मतदान झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये तिन्हीसुद्धा ते हलक्यात घेतलेलं नाही राजेश सागर यांनी. कोण निवडून येणार आपण? ह्यामध्ये पारडं दोन्हीकडंच जरा सेम वाटते आणि इथं ह्या मतदारसंघातसुद्धा पैशाचा सर्रास वापर झालेला आहे, त्यामुळे मतदारांचा कौल इथं निश्चित सांगता येत नाही. ह्यानंतर आपला हातकणंगले मतदारसंघ. हातकणंगलेमध्ये निश्चित तिचं महाविकास आघाडीचे राजूबाबा आवळे त्यांचं पारडं जड आहे, ती निवडून येतील. शिरोळ मतदारसंघ. शिरोळमध्ये गणपतराव पाटील हे विजयी होतील आणि त्यांनी सत्तेत नसतानासुद्धा काही गावांचा केलेला कायापालट ही त्यांची जमेची बाजू आहे. इचलकरंजी निश्चित आवाड्यांचा एक मोठा वर्ग आहे, मोठा गट आहे, त्यांचा मतदानाचा मोठा एक गट्टा आहे, त्यामुळे ते तिथं राहुल आवाडे हे कन्फर्म करण्यात काही हरकत नाही. करवीर मतदारसंघामध्ये काय स्थिती राहील? करवीर मतदारसंघामध्ये गेल्या 2 दिवसात चांगलीच चुरस झाली आणि भावनिक मुद्दा केला गेला आहे, त्यामुळं राहुल पटेलांचं पारडं तिथं जरा जड आहे. राहुल पाटील इथे असं वाटतं. कागल मतदारसंघ. कागल समरजित घाटगे. दक्षिण कोल्हापूर. दक्षिणमध्ये मी तुम्हाला सांगितलं मगाशीच की ते लाडकी बहीण वगैरे हे आणि हे झाल्यामुळं अमोल माडकांचा विजय तिथं निश्चित असं. कोल्हापूर उत्तरमध्ये इथं प्रचंड चुरस झाली इथं आणि जे काय विरोधी उमेदवार आहे ते त्याला चिन्ह नव्हतं, म्हणजे अपक्ष पुरस्कृत होतं काँग्रेस आणि त्यामुळं आणि राजेश क्षीरसागरनं पण यावेळी निवडणूक म्हणजे अतिशय चुरशीनं आणि ह्यानं लढवलेलं आहे की आपण कुठल्याही परिस्थितीने निवडून यायचंच आणि कुठलाही म्हणजे त्यात म्हणजे कुठं त्यांनी हे ठेवला नाही की हातचा ठेवला नाही की आपण निवडणुकीत कुठं कमी पडलो, म्हणून राजेश क्षीरसागरांचा विजय यामध्ये निश्चित आहे. शाहूवाडीमध्ये सत्यजित पाटील आणि हे दोघांच्यात निवडणूक झालेली आहे. सत्यजित पाटलांना सहानुभूती होती लोकसभेच्या वेळी म्हणजे आणि आत्ता ती राहिलेली नाही. 50% शाहूवाडीमध्ये येतील आणि पन्हाळ्यामध्ये विनय कोरे वाढून असेल, त्यामुळे कोरेंचा विजय निश्चित आहे. आपल्या हातकणंगलेमध्ये तेवढंसं फारसं मला काय एवढा हे नाही आहे, परंतु मला वाटते की अशोकराव माने निवडून येतील. जनस्वराज्याच्या अशोकराव माने निवडून येतील असा एक माझा अंदाज आहे. शिरोळ मतदारसंघात राजेंद्र पाटील यड्रावकर गेली 5 वर्ष ते आमदार होते, मंत्री पण होते आणि त्यांचा त्या मतदारसंघात चांगला संपर्क होता आणि तसे गणपतराव पाटील जे आहेत ते काय थोडेसे नौक्याने म्हणजे आहेत जुने हे त्यांच्याकडे कारखाना वगैरे असल्यामुळं, तरी पण काम केलं आहे 5 वर्षात आणि सगळा वापर केला आहे राजेंद्र पाटील यड्रावकर निवडून येतील. इचलकरंजीमध्ये काय आव्हाडींच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही तिथं, कारण का आव्हाडींची सत्ता म्हणजे त्यांच्या घरात प्रचंड मोठी सत्ता आहे, म्हणजे सत्ता म्हणजे सामाजिक संस्था त्यांच्या आहेत आणि भाजपचं दोन्ही जे प्रकाश आव्हाडींचा गट आणि भाजपचा गट दोन्ही एकत्र आल्यामुळं त्यांचा विजय निश्चित आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यामधले जे मतदारसंघ आपण बाकीच्यांनी सांगितले तसं हे मतदारसंघ वाईज शिरोळमध्ये काय होईल? शिरोळमध्ये गणपतराव पाटील निवडून येतील असं मला वाटतं. आणि इचलकरंजीमध्ये राहुल आवाडे. हातकणंगले राजूबाबा आवळे. इकडचा आपला शाहूवाडी पन्हाळ्यामध्ये सत्यजित आबांना जर पन्हाळ्यानं तारलं तर सत्यजित आबा निश्चितच निवडून येतील असं वाटतं. इकडे करवीर मतदारसंघामध्ये स्वर्गीय आमदार PN पाटलांच्या विषयी जी लोकांमध्ये सहानुभूती आहे त्याचा फायदा नक्कीच होईल आणि त्यामुळं त्यांचे सुपुत्र हे निवडून येतील असं मला आशा आहे. आपला करवीर मतदारसंघ संपूर्ण राज्यामध्ये अव्वल राहिलेला आहे मतदार टक्केवारीमध्ये. त्यामुळंच कसं आहे की स्वर्गीय आमदार PN पाटलांच्याबद्दलची लोकांना जी सहानुभूती आहे ती राहुल पाटलांना नक्की तारेल असं मला वाटतं आहे. आपला कोल्हापूर उत्तर हा तुम्हाला माहिती आहे की हा प्रचंड चुरशीचा मतदारसंघ मानला गेला आणि इथंही दोघांच्यात मोठी चुरस झाली, पण कमी जादा फरकानं असू दे पण राजेश लाटकर निवडून येतील असं मला वाटतं. एक उत्तर झाला. कोल्हापूर दक्षिणमध्ये पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अगदी कमी मतानं पण का होईना पण ऋतुराज पाटील हे निवडून येतील. राधानगरीमध्ये KP पाटीलच निवडून येतील असं मला वाटतं. चंदगडमध्ये मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे राजेश पाटील यांचे मतं खाण्याचं काम शिवाजी पाटील यांच्याकडून होईल, त्यामुळं नंदाताई बाबुळकरच या निवडून येतील असं वाटतं. ओव्हरऑल जर बघितलं आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर महाविकास आघाडीच्या किती होतील असा अंदाज वाटतो? 50% निवडून येतील असं माझा अंदाज आहे.
यासाठी आपल्याला मात्र सध्या आपल्याला काही पत्रकारांसंग आपण बातचीत केलेली आहे. कोल्हापूरमधले हे दिग्गज पत्रकार आहेत, ज्यांनी ग्राउंडवरती जाऊन किंवा तिथल्या स्थानिक रिपोर्टरच्याकडून माहिती घेऊन त्यांचा अभ्यास आहे की 23 तारखेला निकाल काय लागणार, कुणाला गुलाल लागणार हे त्यांनी आता आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. हे जरी असलं तरी कोल्हापूर जिल्ह्यामधल्या ज्या 10 मतदारसंघामध्ये कसा निकाल लागेल, 23 तारखेला निकाल कुणाला लागणार हे जरी आता सांगता येत नसलं तरी मात्र 50-50 म्हणजे महायुतीला 50 आणि महाविकास आघाडीला 50 म्हणजे 5-5 सीटा, 10 मतदारसंघ आहेत त्यामुळे 5-5 सीटा येतील असा एक साधारण कयास लावला जातो. मात्र 23 तारखेला निकाल स्पष्ट झाल्यानंतरच आपल्याला हे खरं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर, मुंबई तक.